सध्या फोन लाईनवरनं आपल्याशी संवाद साधण्यासाठी सतीश ढगे सर आहेत। सतीश ढगे सर, ही दृश्य आपण बघतोय, दुबईमधली घटना, एक एअर शो होता आणि त्या दरम्यान तेजस विमान हे एकाएकी जमिनीवरती आदळल्याचं दृश्य आपण बघतोय। नक्कीच प्राथमिक माहिती आहे ही दुबईमधला हा एअर शो आणि त्या ठिकाणी हे LCA तेजस म्हणजे लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट तेजस जे आहे ते त्या ठिकाणी कोसळलेलं आहे। तुला जसं मी त्या ठिकाणी सांगतोय की प्राथमिक माहिती अजून आपल्याकडे त्याचे डिटेल्स आले नाहीत, पण 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी क्लिअर कराव्या। या आधी सुद्धा जे आहे अशा प्रकारच्या एअर शो मध्ये जे आहेत विमानांचे अपघात त्या ठिकाणी होतात आणि बऱ्याच वेळेस जे आहे पायलटची त्यामध्ये जे आहे काही चुकी त्या ठिकाणी असते, त्यामुळे तसे अपघात होत असतात। मूळतः जर कोणी समजा असा जर त्या ठिकाणी प्रश्न रेज करत असेल की आपल्या LCA तेजस मध्येच काही डिफेक्ट आहे का, तर त्याचं उत्तर नक्कीच नाही असं त्या ठिकाणी आहे। कारण LCA तेजसनं त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट त्या ठिकाणी झालेल्या आहेत, त्याचबरोबर वेळोवेळी जे आहे त्यांनी त्याचा आपला परफॉर्मन्स सुद्धा दिलेला आहे। त्याच्यामुळे डिफेक्ट हा त्या विमानामध्ये त्या ठिकाणी नाही, माझ्या मते त्या पायलटमध्ये त्या ठिकाणी डिफेक्ट असू शकतो किंवा ऐन वेळेवर त्या ठिकाणी या सगळ्या कसरती त्या ठिकाणी करताना, कारण आफ्टर ऑल एअर शो आहे म्हणजे त्या ठिकाणी जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या विमानाशी संबंधित कसरती सुद्धा त्या ठिकाणी केल्या जातात। तर त्यामध्ये जे आहे कुठे काही चुकलं का आणि त्यातून काही अपघात झाला का हे त्या ठिकाणी पाहावं लागेल। प्रथम दर्शनी हा अपघात आहे याच अँगलला आपण त्या ठिकाणी कन्सिडर करावं। आपल्या विमानामध्ये काही डिफेक्ट आहे किंवा दुसरा काही प्रकार त्या ठिकाणी आहे अशी शक्यता आज घडीला तरी कमी वाटते। ज्यावेळेस बाकी डिटेल्स येतील त्यावेळेस नक्कीच याच्याविषयी आणखी भाष्य करता येईल। अगदी आपण म्हणताय त्याप्रमाणे तेजस हे स्वदेशी बनावटीचं विमान आहे आणि त्यामुळे अर्थातच जेव्हा असा अपघात होतो तेव्हा एक स्वाभाविक प्रश्न पडतो की याच्या आंतरराष्ट्रीय विक्रीवरती किंवा एकूणच प्रतिमेवरती याचा वाईट परिणाम होऊ शकतो। नक्कीच, म्हणजे तसा जो आहे प्रोजेक्शन करण्याचा प्रकार काही लोक त्या ठिकाणी करतील, पण त्यामध्ये बिलकुल काही तथ्य त्या ठिकाणी नसावं। कारण जे आहे अत्यंत सिस्टमॅटिकली आणि अत्यंत उत्कृष्ट क्वालिटीचं हे विमान त्या ठिकाणी बनलेलं आहे। आणि स्पेशली आता तुम्ही हा मुद्दा त्या ठिकाणी रेज केला म्हणूनच काही दिवसापूर्वीच अमेरिकेचा एक रिपोर्ट त्या ठिकाणी आला की ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतीय एअरफोर्सने एवढी जबरदस्त कारवाई केली, पण असं असताना सुद्धा आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये काय प्रोजेक्ट त्या ठिकाणी करण्यात आलं की जे आहे पाकिस्तानची विमानं जी आहेत ती भारतावर हावी झाली आणि भारताचं राफेल हे पडलं, अशा सुद्धा बातम्या त्या ठिकाणी पेरल्या गेल्या। मी विशेष करून शब्द वापरतोय पेरल्या गेल्या, कारण त्या ठिकाणचं जे अर्थकारण आहे ते त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं। या एअर शो मध्ये सुद्धा जो आहे असा जर कोणी त्या ठिकाणी प्रयत्न करत असेल तर हे डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन मोडून काढण्याचं सुद्धा एक प्रकारचं आव्हान जे आहे भारतासमोर असणार आहे ते नक्कीच आपण पेलू। तर त्यामुळे LCA तेजस मध्ये काहीच डिफेक्ट त्या ठिकाणी नाही, हा अपघात इथपर्यंतच याला जे आहे त्या ठिकाणी पाहावं। पण आता ही जी दृश्य आपण बघतोय, एकाएकी तेजस विमान खाली येते जमिनीच्या दिशेने आणि स्फोट होतो, ही दृश्य सध्या आपल्या समोर आहेत, त्याच्यावरच आपण बोलू शकतो। काय साधारणपणे आपल्याला कारणं वाटतात या अपघाताची असू शकतील? बघा, हे जे आहे लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट त्या ठिकाणी आहे, वजनानं कमी त्या ठिकाणी, आणि मुळातच हे वजनानं कमी हे यासाठी त्या ठिकाणी ठेवलेले कारण त्याची मॅन्युव्हरेबिलिटी असावी, म्हणजे एक उंची त्याला गाठता यावी, त्याचबरोबर जे आहे त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी एजिलिटी वाला कॉम्पोनंट त्या ठिकाणी असावा। पण हे सगळं करताना जे आहे बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी कमी असतात, जसं हे सिंगल इंजिन त्या ठिकाणी विमान आहे। मग सिंगल इंजिन असल्यामुळे इंजिन मध्ये समजा काही कारणास्तव डिफेक्ट आला किंवा तेवढ्या पुरता जर काही त्या ठिकाणी इश्यू झाला तर त्यामुळे सुद्धा अपघात होऊ शकतो। आता नेमका अपघाताचं कारण काय आहे, म्हणजे हा ह्युमन एरर त्या ठिकाणी आहे, पायलटचा त्या ठिकाणी डिफेक्ट आहे का, नेमकं त्या कसरतीच्या दरम्यान जे आहेत काही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या झाल्या, हे जे आहे ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होईल त्याच वेळेस समोर त्या ठिकाणी येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला नंतर कॉमेंट करता येईल। प्रथम दर्शनी त्याविषयी कॉमेंट करणं आता तरी अवघड आहे। मला या संदर्भात तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की एअर शोच्या दरम्यान हा अपघात घडलेला आहे, ज्याची दृश्य आपण या क्षणाला प्रेक्षकांना दाखवत आहोत। अशा पद्धतीनं जेव्हा एखाद्या एअर शोचं आयोजन केलेलं असतं तेव्हा एखाद्या लढाऊ विमानाचं प्रात्यक्षिक हे किती धोकादायक असतं, त्याची काय शक्यता आहे? म्हणजे वेगवेगळ्या देशाचे जे आहेत विमानं यामध्ये सहभागी आहे, काही फक्त भारताचंच लढाऊ विमान त्या ठिकाणी गेलं असं याच्यात नाही। आणि याचा जसं तुमच्या अगोदरच्याही प्रश्नाचा त्या ठिकाणी रोख होता की भारतानं सुद्धा अशा प्रकारचं लढाऊ विमान त्या ठिकाणी का पाठवलं, कारण अल्टिमेटली जे आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्याला जे आहे या गोष्टी एक्सपोर्ट सुद्धा करायच्या आहेत, त्याच्याशी संबंधित अर्थकारण सुद्धा आहे। मग जर बाहेरच्यांना त्या ठिकाणी दाखवायचं असेल तर अशा आंतरराष्ट्रीय मंचावर आमचं विमान जे आहे कशा प्रकारचं त्या ठिकाणी आहे हे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती हा सुद्धा दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न याच्यात असतो। पण ओव्हरऑल कुठलाही म्हणजे आकाशात ज्यावेळेस एखादं विमान किंवा कुठलंही प्रोजेक्टाईल झेपावतं तर त्याच्याशी संबंधित रिस्क असतेच आणि त्या रिस्क मधून आउट ऑफ 100 टाइम्स आउट ऑफ 1000 टाइम्स एखाद्या वेळेस जे आहे असं त्या ठिकाणी होतं, तर नेमकं का हे झालं हे शोधून काढण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी त्याच्यात येणाऱ्या काळामध्ये करावा। पण हे दुबई एअर शो मध्ये आपण अशा प्रकारचं लढाऊ विमान का त्या ठिकाणी पाठवलं, तर मी म्हणेल कमर्शियलायझेशन, एक्सपोर्ट
या अँगलला आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आमचं विमान सुद्धा जे आहे अशा प्रकारचे हे त्याचे स्पेसिफिकेशन्स आहेत हे आंतरराष्ट्रीय जगतामध्ये कळावं त्या अनुषंगाने हे त्या ठिकाणी पाठवलेलं असावं. बरं, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर हे दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात की दुबईमध्ये आयोजित केलेल्या एका एअर शोच्या दरम्यान तेजस विमान कशा पद्धतीनं या ठिकाणी कोसळलं त्याची ही भयंकर अशी दृश्य आता समोर आलेली आहे. दुबईमधली ही घटना आहे. दुबईमध्ये एका एअर शोचं आयोजन केलेलं होतं आणि तिथं भारतीय बनावटीचं स्वदेशी बनावटीचं हे तेजस विमान प्रात्यक्षिकं करत होतं आणि याच प्रात्यक्षिकादरम्यान तेजस विमान खाली कोसळलं आणि त्यानंतर हा भयंकर असा अपघात झालेला आहे आणि त्याची ही भयंकर अशी दृश्य आपण या क्षणाला पाहतो. कशा पद्धतीनं तेजस विमान एकाएकी जमिनीच्या दिशेनं आलं, कोसळलं आणि त्यानंतर एकाएकी स्फोट झाला, याची ही भयंकर भीषण अशी ही दृश्य या क्षणाला आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतो आहोत. तेजसची काही तांत्रिक वैशिष्ट्ये सुद्धा आपण पाहतोय. डिजिटल फ्लाय बाय वायर कंट्रोल सिस्टीम तेजसमध्ये आहे. हलकं पण घातक डिझाईन तेजसचं हे आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. सुपरसॉनिक स्पीड, अत्याधुनिक एव्हिनॉटिक, त्याचबरोबर डिजिटल फ्लाय बाय वायर कंट्रोल सिस्टीम ही तेजसमध्ये आहे आणि त्यामुळे अर्थातच जेव्हा अशा पद्धतीची घटना आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडते तेव्हा स्वाभाविकपणे काही प्रश्न, शंका उपस्थित केल्या जातात आणि त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला या घटनेकडे पाहावं लागणार आहे. दुबईमधला प्रकार आहे. दुबईमध्ये एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेला जेव्हा तेजस विमानाची प्रात्यक्षिकं सुरू होती तेव्हा या एअर शोच्या दरम्यान तेजस विमान हे अशा पद्धतीनं खाली कोसळलं. त्याची ही दृश्य आता आपल्या समोर आहेत. या दृश्यांमध्ये आपण जर बघितलं तर सुरुवातीला तेजस विमान एकाएकी जमिनीच्या दिशेनं आपल्याला येताना पाहायला मिळतंय. जसं तो जमिनीवरती आदळतं तसा एक मोठा स्फोट या ठिकाणी होतो. आगीच्या ज्वाळा आणि धूर आपल्याला या ठिकाणी या दृश्यांमध्ये पाहायला मिळतो. दुबईमधली घटना आहे. दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एअर शोमध्ये हा प्रकार घडलेला आहे.